तर आज आलं होतं आपल्याला पहिल्यांदाच रिसॉर्टवर शूट, तर त्यासाठी ब्लॉग आपला शेवटपर्यंत बघा. तर आज सकाळी लवकर उठून आवरून वगैरे आपण 10 वाजता रेडी झालतो आणि फटाफट गेलो आपल्या प्रशांतदादाच्या ऑफिसला. तिथे जाऊन बसलो जरा निवांत. तेवढ्यात आपल्या प्रशांतदादाचा मित्र आला गाडी घेऊन, आणि आज गाडी होती आपली मारुती सुझुकी एस्टीम. भाई लेजेंडरी गाडी होती आणि भाऊ पण आपला एकदम खतरनाक पळवत होता. मग काय पोचलो की शूटचं लोकेशन आज आपल्याला होतं MG रिसॉर्ट. आपल्याला आज होतं हळदीचं आणि लग्नात शूट, मग त्यामुळे सकाळी आपल्या हळद होती. मग काय तिथं जरा एक्सप्लोर वगैरे केलं. तेवढ्यात आपल्या कपलचं रेडी झालेलं, मग त्यामुळे काय लगेच कपल शूट चालू केलं आणि कपल शूट झालेलं. त्यामुळे जरा रूममध्ये जाऊन बसलो. AC काय थंडच होत नव्हती. मग काय झाली जरा वेळानं आणि निवांत बसलो रूममध्ये. तेवढ्यात म्हणलं दादा जरा फिरून येऊया. मग काय गाडी घेतली आणि लगेच निघालो बाहेर फिरायला. मग काय मी, प्रशांत दादा, अजून समाधान दादा आणि अजून एक आपला दादा होता. मग त्यावर गेलो आपण मेन्सवेअरमध्ये, कारण की दादाला आपल्या शर्ट घ्यायचा होता. आणि हीच ती लेजेंडरी गाडी जे आज आपण दिवसभर फिरणार होतो. बघून या भाई, मारुती सुझुकी एस्टीम आणि या भावाची आपल्या गाडी आहे. मग काय आपण गाडी बघितल्या कधी चालवाय बसणार नाही असं कधीच झालंच नाही. मग काय गाडीवर चालवली. तिथनं गेलो, टी ब्रेक होता. मग सगळ्यांनी चहा वगैरे पिऊन घेतला आणि मग परत मी जाऊन झोक्यावर बसलो तिथं निवांत आपलं पुढं मागं. मग काय परत शूट करायला आपण चालू केलं, कारण की संध्याकाळचं लग्न होतं. आणि रूमची एंट्री तर एवढी खतरनाक झाली नाही ना, तुम्ही बघूच शकता. डायरेक्ट रोल्स रॉयसमधनं एंट्री मारली. मग फायनली आपल्या लग्नात शूट झालं. तेवढं आपला प्रशांत दादा बोलला भाई पॅकअप. मग पॅकअप बोलला की काय लगेच रूममध्ये गेलो, जरा डाटा कॉपी केला दादानं आपल्या, आणि मग आपल्या लेजेंडरी गाडीतनं निघालो परत घरी. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर अशा मेन ब्लॉगसाठी आपल्या गाण्याला फॉलो करून घ्या. जाताना मला दादानं गाडीतनं उतरून कशी गाडी पळवली बघा, एकदम स्पीडमध्ये गेला आपला भाऊ. नुसतं बघू नका, घ्या फॉलो करून.